हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला HTML हा चॅप्टर सुरू केलेला आहे. या चॅप्टरमध्ये आपण HTMLची लास्ट लेक्चरला आपण HTMLची डेफिनेशन आणि ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस हे बघितले. त्याच्यानंतर टॅग म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स, जे स्टार टॅग आणि एंड टॅग हे दोन्ही टाईप्स आहेत आपण लास्ट लेक्चरला एक्सप्लेन केले. तर नेक्स्ट लेक्चर वी हॅव सीन बेसिक स्ट्रक्चर ऑफ टॅग. तर तुम्हाला HTMLचे काही प्रोग्राम करताना काय बेसिक स्ट्रक्चर चे माहिती असणं आवश्यक आहे. सुरुवातीला HTML टॅग ओपन करा, HTML टॅग क्लोज करा, त्यानंतर हेड टॅग ओपन करा, त्यानंतर त्याच्या अंडर टायटल टॅग ओपन करा. टायटलमध्ये टायटल सेक्शन द्या, म्हणजे एखाद्या चॅप्टरचं नाव असेल, एखादं मेन पेज असेल, रीडिंग पार्ट असेल, टायटल बारला नाव द्या. त्यानंतर हेड कंप्लीट करा, टायटल कंप्लीट करा, बॉडी सेक्शन ओपन करा आणि बॉडी सेक्शनमध्ये तुमचे जे HTML कमांड आहे ते कमांड सगळे ह्या बॉडी सेक्शनच्या अंडर यूज करा. त्यानंतर बॉडी सेक्शन क्लोज करा आणि HTML क्लोज करा. तर अशा प्रकारे प्रोग्रामचं स्ट्रक्चर आहे. तर वन बाय वन फर्स्ट टॅग HTML टॅग. तर बघा, HTML टॅग डिक्लेअर्स द फर्स्ट पार्ट ऑफ प्रोग्राम स्ट्रक्चर. सुरुवातीला HTML टॅग ओपन करायचा आहे. द स्टार्ट टॅग इज HTML, हा स्टार्ट टॅग असेल HTML आणि एंड टॅग इज /HTML. एक्झाम्पल असेल, स्टार्ट HTML ओपन करा आणि एंड HTML क्लोज करा. हा ओपन केला, हा क्लोज केला. द डॉक्युमेंट इज स्टार्टेड विथ HTML टॅग. कुठलाही प्रोग्राम बनवायचा असेल तर त्याच्या स्टार्टेडला HTML टॅग यूज करायचा. सेकंड टॅग आहे हा फर्स्ट टॅग. सेकंड टॅग आहे हेड टॅग. The head tag defines the header area of web page. सुरुवातीला जो टायटलचा भाग आहे, हेडचा भाग आहे, अगोदर हेड यूज करा, नंतर टायटल यूज करा. आणि टायटलमध्ये काय असेल ते मेन म्हणजे हेडर पार्टचं नाव द्यायचं आहे त्या ठिकाणी, किंवा काय असेल ते नाव द्यायचं. त्याच्या अगोदर हेड, तर हेडर एरिया पार्ट म्हणजे सगळ्यात सुरुवातीला तुमचं जे काय असेल ते नाव येईल त्याला हेडर एरिया म्हणतात. द हेड टॅग डिफाइन्स header area of web page. The start tag is head and end tag is /head. म्हणजे हेड हा ओपन ही करायचा आहे आणि टायटल नंतर क्लोज ही करायचा आहे. लक्षात. थर्ड टाइप्स ऑफ टॅग्स आहे टायटल टॅग. तर हे नंतर आपण 3 नंबरचं टायटल टॅग बघणार आहे, बरोबर. तर टायटल टॅग अंडर मध्ये सुद्धा द टायटल टॅग डिक्लेअर्स टायटल ऑफ वेब पेज डिस्प्ले ऑन वेब बार किंवा टायटल बार. म्हणजे जे काही तुम्ही नाव दिलेलं आहे, समजा बायोडाटा हे नाव दिलेलं आहे, तर हे नाव तुमच्या आउटपुट सेक्शनला डिस्प्ले केलं जाईल. लक्षात आहे. सेकंड पॉइंट, द स्टार्ट टॅग इज अ टायटल आणि एंड टॅग इज /टायटल. म्हणजे फर्स्टला ओपन केला आणि टायटल लगेच या ठिकाणी नाव देऊन क्लोज केलेलं आहे. द एक्स्ट्रा स्पेस बिटवीन टायटल टॅग कॅन बी यूज्ड. म्हणजे एखाद्या नाव पुढे बायो आणि डेटा हे एक्स्ट्रा स्पेस असेल ते सुद्धा जोडून तुम्हाला टायटल बारमध्ये नाव देता येतं. आणि लास्ट टॅग आहे कोणता, बॉडी टॅग. तर the actual content of web page that can be displayed on body tag. सगळे जे टॅग तुम्ही वापरणार आहे ते सगळे टॅग हे बॉडी टॅग मध्ये यूज करणार आहे. टॅग तुम्हाला डिस्प्ले होणार नाही, आउटपुट सेक्शन दिसणार नाही, पण त्याचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला बॉडी टॅगच्या अंडर त्याच्यावरती दिसणार आहे. लक्षात आहे. द स्टार्ट टॅग इज बॉडी आणि एंड टॅग इज /बॉडी. लक्षात आहे. द बॉडी सेक्शन are used in several attributes of a body types. म्हणजे काय, हे सगळे जे टाइप्स आहेत, म्हणजे जे कमांड्स तुम्ही HTML कमांड यूज करणार आहे ते कमांड सगळे बॉडी सेक्शनच्या टॅग मध्ये येतील आणि हे कमांड वरती त्या टेक्स्ट वरतीचा इफेक्ट होईल आणि इफेक्ट होऊन जो टेक्स्ट आहे तो आउटपुट सेक्शन तुम्हाला डिस्प्ले होईल. तर ऑल कमांड्स कॅन बी यूज्ड इन बॉडी टॅग. स्टार्ट टॅग इज बॉडी आणि एंड टॅग इज
स्लॅश बॉडी. अशा पद्धतीनं प्रोग्राम स्ट्रक्चर आहे. HTML, त्यानंतर हेड, त्यानंतर टायटल, टायटलमध्ये एक नाव द्या, टायटल क्लोज करा, हेड क्लोज करा, बॉडी सेक्शन ओपन करा टॅग, त्याच्यामध्ये कमांड यूज करा, बॉडी कंप्लीट करा आणि HTML ओपन केलेलं या ठिकाणी स्लॅश देऊन क्लोज करा. लक्षात आहे, हे प्रोग्राम स्ट्रक्चर आणि हे तुमचं HTML, हेड, टायटल आणि बॉडी हे त्याचे 4 टाइप्स. लक्षात आहे. ठीक. नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट पॉइंट वी आर सीइंग टाइप्स ऑफ टॅग्स. तर प्रश्नाने क्वेश्चन विचारत आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग टॅग्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स. तर वेगवेगळे तुमचे टाइप्स आहेत. त्यातला फर्स्ट टाइप आहे बी टॅग. तर आपण काय ऑफलाईन लेक्चर मध्ये काय टॅग सुद्धा एक्सप्लेन केले. तर बी इज अ बोल्ड टॅग. बी इज अ बोल्ड टॅग. एखादा टेक्स्ट असेल, एखादा वर्ड असेल, तुम्हाला बोल्ड करायचं असेल तर त्या ठिकाणी बी टॅगचा वापर करा. द स्टार्ट टॅग इज बी आणि एंड टॅग इज स्लॅश बी. लक्षात आहे. द टेक्स्ट appearing between start tag b and end tag slash b. That is bold tag. Second tags आहे, second types of tag I tag. तर I is italic tag. I तर इटॅलिक म्हणजे काय, तर अक्षराचा तिरप करायचं तुम्हाला किंवा इटॅलिक मध्ये रनिंग लिपमध्ये पाहिजे असेल तर इटॅलिक म्हणतो. तर आय इज इटॅलिक टॅग. द स्टार्ट टॅग इज आय आणि एंड टॅग इज स्लॅश आय. तर हा सुद्धा तसंच पद्धतीने आय टॅग यूज करायचा आणि याच्यामध्ये अक्षर लिहायचे. थर्ड टाइप ऑफ टॅग आहे यू टॅग. यू मीन्स अंडरलाईन टॅग. एखाद्या बोर्डला तुम्हाला अंडरलाईन करायचं असेल तर तुम्हाला अंडरलाईन टॅग वापरणं गरजेचं आहे. The start tag is a U and end tag is slash U. अशा पद्धतीने एक वर्ड्स द्या, त्याच्या आउटपुटमध्ये ऑटोमॅटिक त्या वर्डला अंडरलाईन. त्याच्यानंतर फोर्थ टाइप्स ऑफ टॅग आहे PRE टॅग. PRE प्री फॉर्मॅट द टेक्स्ट. PRE म्हणजे प्री फॉर्मॅट द टेक्स्ट. प्री फॉर्मॅट टेक्स्ट म्हणजे काय की कॉलम तो ऑटोमॅटिक यूज करतो. द स्टार्ट टॅग इज PRE आणि एंड टॅग इज स्लॅश PRE. आता नेम आहे, मार्क्स आहे, पर्सेंटेज आहे. तुम्हाला ऑटोमॅटिक कॉलम पाहिजे असेल नेम, मार्क, पर्सेंटेज असं त्याचा आउटपुट तुम्हाला दिसेल. जे म्हणतो प्री फॉर्मॅट द टेक्स्ट. त्याचा नंबर 5 आहे EM टॅग. The EM tag is emphasize the text. एखादा वर्ड असेल, एखाद्या वर्डचं मधलंच एखादा अक्षर असेल तर तुम्हाला थोडंसं रनिंग लिपीमध्ये पाहिजे असेल तर EM टॅग यूज करा. EM means emphasize the text. Emphasize the text. The start tag is EM and end tag is also be EM. लक्षात आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला EM टॅगचा वापर करायचा आहे. द EM टॅग इज यूज्ड एम्फासिस द टेक्स्ट. इट कॅन बी डिस्प्लेड इन इटॅलिक. म्हणजे एखादा अक्षर तुम्हाला रनिंग लिपीमध्ये पाहिजे असेल तर EM टॅगचा यूज करा. नंतरचा टॅग आहे स्ट्रॉंग टॅग. नंबर 6 स्ट्रॉंग टॅग. Strong means strong tag. एखादा अक्षर तुम्हाला मोठं पाहिजे असेल तर स्ट्रॉंग टॅगचा या ठिकाणी वापर करायचा. द स्टार्ट टॅग इज स्ट्रॉंग आणि एंड टॅग इज स्लॅश स्ट्रॉंग. अशा पद्धतीने स्ट्रॉंग टॅगचा यूज करायचा. नेक्स्ट टॅग आहे स्मॉल टॅग. नंबर 7. This is a small tag. The start tag is a small and end tag is a slash small. जसं आपण अक्षर लहान करतोय तसं मोठं करतोय तसं अक्षर लहान जर पाहिजे असेल तुम्हाला तर स्मॉल टॅगचा यूज करायचा.
स्मॉलर द टेक्स्ट म्हणतो आपण त्याला. नंतरचा टॅग आहे नंबर 8 बिग टॅग. आता बिग म्हणजे काय? दिस इज अ बिग टॅग. द टेक्स्ट appearing between start tag big and end tag big. The big tag is used to display the larger of font. एखादा फॉन्ट अक्षर असेल पूर्ण ओळीचं ते लार्ज करायचं असेल, ओळीच्या ओळ पूर्ण तुम्हाला लार्ज करायचं असेल किंवा त्याचा फॉन्ट वाढवायचा असेल तर बिग टॅगचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतरचा टॅग आहे स्ट्राइक टॅग. This is a strike tag. The text appearing between start tag, strike and end tag, striking या ठिकाणी. This tag is used to line drawn through a middle of text. एखाद्या मधल्याच अक्षरात तुम्हाला जर अंडरलाईन पाहिजे असेल तर स्ट्राइक टॅगचा वापर करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट टॅग आहे सब टॅग. SUB. नंबर 9. Sub is a superscript tag. It is used in mathematical formula. The text appearing between start tag sub and end tag slash sub. तर एक्झाम्पल बघितलं तर सब लिहायचं आहे किंवा बेसला जर तुम्हाला पाहिजे असेल तर सब त्या ठिकाणी यूज करायचं आहे. तर H2O हे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. लक्षात आहे? त्याचं आउटपुट काय H बेस 2 आणि O असं त्याचं आउटपुट येते. म्हणजे सुपरस्क्रिप्ट टॅग म्हणतो आपण त्याला. इट इज अ बिट लोअर दॅन द टेक्स्ट. सब इज अ सबस्क्रिप्ट टॅग. द टेक्स्ट appearing between start tag sub and end tag slash sub. It is bit lower than the text and this tag is used in mathematical formula. तसंच सब टॅग SUP नंबर 10. लक्षात आहे? SUP means superscript tag. This tag text appearing between start tag sub and end tag also be sub. It is a bit larger than the text and this tag is used in mathematical formula. For that example, E equal to स्क्वेअर पाहिजे असेल किंवा लार्ज तर त्या ठिकाणी सब टॅगचा वापर करायचा आहे आणि सब टॅग या ठिकाणी क्लोज करायचा आहे. म्हणजे आउटपुट काय E इक्वल टू MC स्क्वेअर. तर स्क्वेअर हे लार्ज होत आहे म्हणजे वरती लिहिलं आहे. तर या ठिकाणी सब टॅगचा यूज करायचा. नेक्स्ट टॅग आहे HR टॅग. हॉरिझॉन्टल रूल टॅग. HR म्हणजे horizontal rule tag. This tag is used in decorative purpose. डिझाइन करण्यासाठी या टॅगचा यूज करा. The web pages can be divided into separate section by using HR tag. म्हणजे काय की पॅराग्राफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या शेवटच्या लाईनला HR टॅग यूज करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅग आहे P, that is paragraph tag. तर this tag is used to creating the paragraph of text. The start tag is P, end tag is slash P. कुठपर्यंत पॅराग्राफ काढायचा आहे तर तशा पद्धतीने पॅराग्राफ टॅगचा यूज करायचा आहे. तर त्यानंतर नेक्स्ट टॅग आहे BR टॅग. BR टॅग. तर BR टॅग is used to line a break. The web pages can be divided into separate section by using BR tag. तर BR टॅग सुद्धा पॅराग्राफ सारखाच आहे आणि लाईन जर तुम्हाला एक लाईन सोडून नेक्स्ट लाईनला डेटा जर प्रिंट करायचा असेल तर BR टॅगचा या ठिकाणी यूज करायचा. त्याच्यानंतर टॅग आहे अँकर टॅग. A इज अ अँकर टॅग. आता अँकर म्हणजे काय तर लिंक बनवायची असेल, फाइल टू फाइल एकमेकांची लिंक बनवायची असेल तर अँकर टॅगचा यूज करा. It is used in to create the link, that is anchor tag. The text appearing between start tag A and end tag slash A. तर आपल्याला एखाद्या प्रोग्रामच्या दुसऱ्या प्रोग्रामला लिंक बनवायची असेल तर पाथ द्यावा लागतो. HTTP www काय असतो पाथ द्या आणि त्याच्या पद्धतीने लिंक बनवा. लास्ट टॅग आहे
that is marquee tag. Marquee tag. So this is a marquee tag. This tag is used to scrolling the text on a screen. म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेशन तुम्हाला डेटा डिस्प्ले होतो, तो मार्केट टॅग मध्ये टाकला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रोलिंग मार्केट असेल किंवा एखादी स्टॉक कंपनी असेल किंवा एखादं इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी तुम्हाला जाहिरात जर करायची असेल तर मार्केट टॅग मध्ये तो डेटा टाकला जातो आणि स्क्रोलिंग तुम्हाला नाईटला दिसतं. म्हणजे दिस टॅग इज यूज्ड टू स्क्रोलिंग द टेक्स्ट ऑन ए स्क्रीन फ्रॉम द राईट टू लेफ्ट. नेहमी डेटा राईट टू लेफ्ट स्क्रोलिंग होतो. द स्टार्ट टॅग इज मार्क्यू आणि एंड टॅग इज स्लॅश मार्क्यू. दिस टॅग इज यूज्ड टू रोल द करंट न्यूज ऑर कंपनीज इन द स्टॉक मार्केट. तुम्हाला कुठली कंपनी असेल किंवा एखादी न्यूज असेल किंवा एखादं शेअर मार्केट असेल त्याची जी न्यूज आहे ती पट्टी आलेली दिसते तुम्हाला, तर तरी ते कशामुळे ते मार्केट टॅगमध्ये तशा पद्धतीने ते टॅग यूज केला जातात आणि त्यामुळे तुम्हाला स्क्रोलिंग झालेलं दिसतं. लक्षात आहे. तर इथंपर्यंत आपण हे 15 ते 16 टॅग आपण बघितलेले आहेत. तर ह्या टॅगवर आपल्याला काय प्रोग्राम्स करायचे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय अजून टॅग बनणार आहे. तर इथंपर्यंत आपण ऑफलाईनला घेतलेला आहे आणि ऑनलाईनला सुद्धा हे लेक्चर घेतलेले आहे. लक्षात आहे. पुढच्या लेक्चरसाठी आपण काय नवीन ॲडिशनल टॅग आहे ते बघणार आहे. त्याच्यानंतर मग प्रोग्रामिंग पार्ट होणार. ओके.